आजचा हा केक जर पाहाल ना तुम्ही तर बेकरीमध्ये जसा स्पॉन्जी जाळीदार मस्त मऊ लुसलुशीत जसा मिळतो अगदी तसाच केक आज आपण घरच्या घरी मस्त बनवणार आहोत। हा केक बनवत असताना जास्त भांड्याचा सुद्धा आपल्याला पसारा करावा लागत नाही। ज्यांना क्रीमचा केक आवडत नाही ना त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। चला लगेच सुरुवात करूया। तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। केक बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 अंडी फोडून घालायची आहे। आजचा हा केक आपण अंड्यांपासून बनवणार आहोत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाऊण वाटी एवढी पिठी साखर। सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने म्हणजे कोणत्याही एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे। आता गोडाचा पदार्थ बनवतोय म्हणून त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे। मिठामुळे केक आणखीनच चविष्ट होतो। त्यानंतर अंडी आणि पिठी साखर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपण मिक्सरवर करतो त्यामुळे हे छान प्रकारे फेटलं जातं। बऱ्याच वेळा केक केल्यानंतर तो कोरडा पडतो आणि ज्यावेळेस आपण तो खातो त्यावेळेस घशामध्ये तो अडकला जातो। तर असं होऊ नये म्हणून आपण 4 टेबलस्पून इथे तेल घालणार आहोत। तेलाऐवजी तुम्ही इथे तूप देखील वापरू शकता। आता या ठिकाणी जर व्हॅनिला इसेन्स असेल तो वापरला तरीही चालणार आहे। तर या ठिकाणी मी विलायची पावडर वापरणार आहे। आजचा हा केक आपण विलायची फ्लेवरचा बनवणार आहोत त्यामुळे चव सुद्धा छान लागणार आहे। आता त्यानंतर आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम इतका मैदा। मैद्याऐवजी तुम्ही बारीक असलेला रवा देखील वापरला तरी देखील चालणार आहे। या ठिकाणी आपण एकाच वाटीने माप घेतलेला आहे। 1 वाटी मैदा असेल तर अर्धी वाटी साखर म्हणजेच ती बारीक करून पाऊण वाटी होते। आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर जर पाहताल तर हलकंसं घट्टसर आहे। आता या बॅटरमध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं आहे। कमीत कमी 1-2 टेबलस्पून आपल्याला दूध लागेल। दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर केला तरी देखील चालणार आहे। पुन्हा एकदा हे बॅटर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे। केकचं बॅटर बनवत असताना खूप घट्टसर किंवा खूपच पातळ बनवायचं नाही, अगदी मध्यम स्वरूपाचं हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे। आता या ठिकाणी बऱ्याच वेळा मैदा भिजला जातो आणि त्यामुळे दुधाचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं। त्याच अंदाजानुसार आपल्याला दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे। आता हे बॅटर जर पाहताल तर अगदी स्मूथ चमच्यातून पडत आहे। अशाच प्रकारचं आपल्याला बॅटर केकसाठी लागणार आहे। हे बॅटर तयार झालं की लगेचच आपल्याला एक सपाट टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आहे। या ठिकाणी आपण फक्त बेकिंग पावडरचाच वापर करणार आहे, सोड्याचा वापर अजिबात करणार नाही। सोड्यामुळे एक प्रकारची केकला वेगळीच चव येते आणि त्यामुळे या ठिकाणी आपण सोडा वापरणार नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये बेकिंग पावडर घातली की त्यावर 1 टेबलस्पून इतकं दूध घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं। आता या ठिकाणी आपल्याला ही प्रोसेस खूप पटकन करायची आहे। हे बॅटर बनवण्यापूर्वीच आपल्याला भांड्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्याला बटर पेपर लावून हे भांडं आपल्याला अगोदरच तयार ठेवायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या भांड्याला मी बटर पेपर लावलेला आहे आणि पूर्णतः तेलाने ग्रीस केलेला आहे आणि लगेचच ह्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी जर तुम्ही बॅटर पाहता तर अगदी हलकं फुलकं झालेलं आहे। बॅटरमध्ये बेकिंग पावडर घातल्या याला लगेचच हलकेसे बबल यायला सुरुवात होते, त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे। आता की या केकवर गार्निशिंग म्हणून मी तिळाचा वापर केलेला आहे। त्याऐवजी तुम्ही टूटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रुट्स असतील ते घातले तरी देखील चालणार आहे। आजचा हा केक आपण गॅसवर न बनवता OTG मध्ये बनवणार आहोत, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला OTG किंवा गॅस एक 5 मिनिटं आपल्याला प्रीहीट करून घ्यायचा असतो। जर तुम्ही हा केक गॅसवर बनवत असाल तर सुरुवातीला गॅसवर कढई किंवा कुकर ठेवून तो सुरुवातीला एक 5 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचा आणि त्यानंतर हे केकचं भांडं त्यामध्ये ठेवून त्यावर झाकण ठेवून 40 ते 45 मिनिट अगदी लो गॅसवर हा केक आपल्याला बेक करायचा आहे। त्याच पद्धतीने OTG मध्ये सुद्धा 160 डिग्री अंश सेल्सिअसवर हा केक आपल्याला 45 मिनिट बेक करायचा आहे। बेक करत असताना दोन्ही रॉड चालू ठेवायचे। चाकू किंवा टूथपिकने केक चेक करून पाहायचा। केक जर कच्चा असेल तर आणखी 5-1 मिनिटं केक बेक करायचा। आता हा केक इथे बेक झालेला आहे आणि रूम टेम्परेचरवर पूर्णतः थंड झालेला आहे। त्यानंतर आपण हा केक चाकूच्या साहाय्याने डिमोल्ड करणार आहोत। सुरुवातीच्या याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर एखाद्या पसरट भांड्यामध्ये हा केक आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे।
केक पूर्णतः थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा. जर गरम असताना केला तर त्याचे तुकडे पडू शकतात. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त केक आपला निघालेला आहे आणि भांड्याला अजिबात कुठे काहीही चिटकलेलं नाही. आता या केकवरील बटर पेपर काढून घ्यायचा आणि जर केक पाहताल तर मस्त स्पॉन्जी तयार झालेला आहे. OTG मध्ये केक बनवल्यामुळे तो सर्व बाजूनी एकसारखा बेक झालेला आहे आणि याला जाळी सुद्धा खूप छान आलेली आहे. हाच केक जर तुम्ही गॅसवर बनवला तर थोडासा फरक पडू शकतो. आता हा केक आपण चाकूच्या साहाय्याने कापून सुद्धा पाहूया. बऱ्याच जणांना क्रीमचा केक आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा बिना क्रीमचा केक अगदी उत्तम पर्याय आहे. केक जर पाहताल तर अगदी मस्त जाळीदार तयार झालेला आहे आणि अजिबात हा केक चिकट किंवा चिवट अजिबात झालेला नाही. आजचा हा केक अगदी साधा सोपा बनवलेला आहे. जर तुम्हाला यामध्ये आणखीन काही ड्रायफ्रुट्स किंवा आणखीन काही पदार्थ घालायचे असतील ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. हा केक कट करताना अगदी स्मूथ कट होतो. आजचा हा केक तुम्ही चहा बरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता. इतका हा छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतो. जशा या केकच्या वड्या पाडावा ना अगदी तशा या वड्या पडल्या जातात. आता या ठिकाणी एक तुकडा केकचा मी तुम्हाला दाखवते. अगदी मस्त स्पंज जसा असतो त्या पद्धतीने हा केक तयार झालेला आहे. अशा प्रकारचा केक तुम्ही मधल्या वेळेला सुद्धा खाऊ शकता किंवा कोणाचा बर्थडे असेल त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारचा केक नक्की बनवू शकता. या केकसाठी आपल्याला साहित्य सुद्धा जास्त महागाचं वापरलेलं नाही. अगदी घरच्या घरी अशा प्रकारचा केक सहज बनवू शकता. केक जर पाहताना अगदी बेकरीसारखा तयार झालेला आहे. बेकरीमध्ये जसा मिळतो अगदी तसा स्पंजी तयार झालेला आहे आणि अशा प्रकारचा केक जर घरी बनवला ना तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. या व्हिडिओमध्ये केकसाठी साहित्य वापरलेलं आहे ते अगदी अचूक आहे, त्यामुळे तुमचा केक अजिबात बिघडणार नाही. बरेच वेळा आपण केकची ऑर्डर देतो, बाहेरून केक मागवतो, पण असा घरच्या घरी केक बनवला तर सगळेच आवडीने खातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरच्या घरी बनवल्यामुळे हा केक सुद्धा अगदी फ्रेश आहे. आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. नेहमीप्रमाणे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडाफार आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.